वर्ण किती निर्जीव चालविले भिंती जगत मोठ उद्धरले वेड्यामुखी वेद बोलविले संत महिमा वर्ण किती निर्जीव चालविले भिंती मने नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्ण किती निर्जीव चालविले भिंती श्री संताची माता चरणा चित्तासी आपुलिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीच्या महोत्सवाच्या निमित्तानं आपण ज्ञानोबरायांची सेवा करण्याकरता या पुण्यभूमीमध्ये आहोत. आपल्याकडे सेवाच घडली पाहिजे असं कारण आणि अशी सेवा ही कीर्तनाची असेल गाण्याची असेल सर्व प्रकारची सेवा करतो. त्यानिमित्ताने ही कीर्तनाची देखील सेवा आहे ज्ञानोबरायांच्या सेवेकरता निवडलेली आहे. या कीर्तन रूपी सेवेच्या निमित्तानं संत पांडुरंग परमात्म्याचे बालभक्त नामदेवराय महाराज यांचे जे 4 पुत्र आहे त्याच्यापैकी नारा महाराजांचा आरोप आहे. नारा महाराज ज्ञानोबा यांचा आणि अलौकिक स्वरूपाचा महिमा या अभंगामध्ये व्यक्त करतात. विठ्ठल मुळात साधूचं जीवनच अलौकिक जीवन आहे. ज्यांना काही येण्याची गरज नाही तरी ती येतात. काय येण्याकरता प्रारंभ पाहिजे, येण्याकरता संचित पाहिजे, थोडी वासना पाहिजे, मागची कर्म शिल्लक पाहिजे मग येता येतं. तसं येतं की याच्यात काहीच नाही. साधू महात्म्यांना संचित क्रियामान भक्ता प्रारंभ नाही वासना निमाली समोर ज्याची जन्माला येण्याकरता नाही वासना शिल्लक आहे, नाही कर्म शिल्लक आहे, नाही संचित शिल्लक आहे, नाही प्रारब्ध शिल्लक आहे, तरी संत अवतार धारण करतात येतात. कशा करता येतात? तुमचं आमचं जीवन परिवर्तन करण्याकरता येतात. ठीक आहे. उद्धराया दीनजनांचा उद्धार करण्याकरता विषयामध्ये रममात आलेला जीव आहे
त्याचं पतन होऊ राहिलेले त्या संतांना पावलं नाही. ईशई असत माया व्रत आईशे जे पतित तारावया. नाहीतर देवपदाला प्राप्त झालेले असत म्हणून तर ब्रह्ममूर्ती. ज्ञानेश्वर महाराज साक्षात ब्रह्ममूर्ती देव स्वरूप संत आहे. निवृत्ती सोपान ज्ञानदेव त्रिमूर्ती तिन्ही देवदान. जगद उद्धरा लागी पावो भूमी पर्यंतरले. त्यांचं येण्याचं कारण आहे जगताचा उद्धार करण्याकरता अनेक प्रमाणे. त्याच्यामध्ये महाराज जगाचा उद्धार करण्याकरता संत आहे. नामदेव महाराजांनी विचारलं का तर देव स्वरूप संत आहे. देवा मला सांगा ना यांना अवतार धारण करण्याचं कारण काय. भगवान स्वतः सांगतात त्याच्याकरता आले. देव स्वरूप संत आहेत पण ते आले त्याच्याकरता. म्हणून निवृत्ती सोपान ज्ञानदेव त्रिमूर्ती तिने देव जाण. जगताचा उद्धार जगद उद्धरा लागे पाहावो भूमीवरी अंतरले. राजे भ्रष्ट यौवन झाले ठाई ठाई दोष घडिले. मग अवतार घेतले कली दोष हरावया. आपलं सामान्य जीव म्हणजे दोषाचा भांडार. एकच दोष नाही. आपल्या भाषेमध्ये हात धुवून मागे लागले मन विक्षेप एकच नाही. त्याचं निवारण करण्याकरता संत येतात. ठाई ठाई दोष घडिले. पावलावर दोष आणि अशा दोषानं युक्त असणारा जीव विषयासक्त जीव भोगामध्ये तल्लीन झालेला जीव जंगलवादामध्ये डुकरासारखा गटारात आनंद मानणारा जीव. थोडक्यात बोलायचं तर त्यालाच म्हणतात जंगलवाद. असा जंगलवादामध्ये ब्रह्मानंद समजणारा जीव आहे. त्याचा उद्धार करण्याकरता संत येतात. ठाई ठाई दोष घडले मगई अवतार घेतले कली दोष हरावया. दोषाचं निवारण करण्याकरता संत आणि अवतरण होतात. त्याच्यात ज्ञानवरायांचं तुकोबरायांचं निवृत्तीदारा त्याच्याकरता हे संत आहे. भावत नाही समाजाचं दुःख सांगतात. तसं तुकोबरा म्हणतात ना मला हे पावत नाही लवकर नाही हा. तसं हे समाजाचं दुःख पावत नाही. आणि म्हणून संत देव स्वरूपामध्ये असणारे संत आपल्यासारखं सामान्य जीवन धारण करतात. लीलाच म्हटलं पाहिजे त्याला. धरून सगुण रूपी केली गोकुळामध्ये लीला आहे तशा ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या लीलाचे अवतार धारण. बालवयामध्ये ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथ निर्माण करणं लीला आहे. अलौकिक स्वरूपाची लीला आहे. पेढ्याच्या मुखातून वेद बोलवून लीला आहे. महाराज
अशा स्वरूपाच्या लीला जशा भगवंतानं केल्या तशा भगवंत स्वरूप असणाऱ्या संतांनी या लीला केल्या. उभारीला ध्वजती ही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती त्यांची ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर स्वरूपा मुक्ताबाई ज्ञान वृत्ती कळा. महाराज असं बाल रूपामध्ये भगवान कृष्ण परमात्म्यानं जसं अलौकिक चरित्र केलं तसं ज्ञानोबर आहे निवृत्ती दादाने केलेलं आहे म्हणून त्याला लीला म्हटलेलं आहे. देवाची लीला आपण म्हणतो ना, साम्य जर देवामध्ये पाहिलं तर ते वरती तर दिसली ना माझे तुलाही समजण्याचे. देवाचा उत्सव मग ज्ञानोबरांचा उत्सव काय असावा. देवाला खंत वाटली खरं म्हणजे माझे उत्सव तर माझ्या भक्ताचे झाले पाहिजे ना, मला बरं वाटत नाही म्हणून भगवान स्वतः येऊन उत्सव साजरे करतात. आपण करा का ना करा, भगवान स्वतः येऊन ज्ञानोबरांचा उत्सव साजरा करतात. आजच्या दिवशी भगवान आले, नाहीतर प्रत्येक वारीला येतातच भगवान पांडुरंग परमात्मा. कशा करता येतात? ज्ञानोबरांचा सोहळा उत्सव साजरा करण्याकरता येतात. म्हणून देवाचे उत्सव, साधूचे उत्सव, देवाची मंदिरं, साधूची मंदिरं. महाराज असं मला सांगायचंय, देवाच्या लीला तशा संतांच्या देखील लीला आहे. अशा अलौकिक लीला आमच्या ज्ञानोबरांनी केल्या. सगुण रूपामध्ये आले. शिवतो निवृत्ती विष्णू जीवनातलं परिवर्तन करण्याकरता आलेले महत्वाची गोष्टी त्याच्याकरता. बरं आले म्हणजे सहज आपल्यासारखे राहिले का? त्यांनी काय आपल्यावर असा हुकूम गाजवला का? आमचे गुरुजी सांगायचे काही माणसाचा अधिकार असतो बरं का, पण ते हुकम गाजवत नाही. काही माणसं कर्तव्य करतात, अधिकार गाजवतात. काही कर्तव्य करत नाही, अधिकारही गाजवत नाही. काही माणसं फक्त आणि फक्त अधिकार गाजवतात, कर्तव्य करत नाही. काही माणस वर्ग असा आहे का तो फक्त आणि फक्त कर्तव्य करतो, अधिकार गाजवत नाही. तो संतांचा वर्ग. कर्तव्य करत नाही ना, अधिकारही गाजवत नाही. मुळातच काय कर्तव्य आपलं त्याला ती विसरून जातात. म्हणून तुका म्हणे त्याने मनुष्य बघा गेली काय ते माणसं आहे का? माणसं नाही, ते उच्च विनोद पाहिजे. जनावरच म्हटलं पाहिजे. स्वतःच कर्तव्य जर मुळातच एवढं लांबून ड्युटीवरून आळंदीला आलोय कशा करता हे तरी विसरून गेलं. दिवाळी केली तर गेली सारखी तिकडे चंगळवाट करता येतो. काय करायचं? अरे म्हणा त्या भूमीत कोणत्या आलोय, भूमीत काय केलं पाहिजे, भूमीत कसं पुण्य पदरात पाडण्याकरता. आमचे गुरुजी सांगायचे एक क्षण वायाला गेलं पाहिजे, नंतर डोकं झोडायचं काम होईल. एक क्षण वाया गेल्यानंतर आमचे गुरुजी म्हणायचे, गुरुवर्य पांडुरंग बाबा व्हायचे, इथला क्षण आणि क्षण वाया गेला. जर का झोपा काढल्या मग मात्र त्या ज्यांच्या घरी मधु खाली गेली त्यांच्या घरी बैलच व्हावा लागेल. कर्तव्य लक्षात आलं पाहिजे. काही माणसं कर्तव्य करतात, अकर्तव्य करत नाही, अधिकार गाजवत नाही, त्यांना मूर्खांचा वर्ग म्हणतात. काही माणसं कर्तव्य करतात, कर्तव्य अजिबात करत नाही, फक्त अधिकार गाजवतात, त्यांना धूर्त म्हणतात. काही माणसं कर्तव्य करतात, अधिकार गाजवतात, त्यांना शहाणं म्हणतात. आणि काही माणसं फक्त कर्तव्य करतात, अधिकार गाजवत नाही, त्यांना संत म्हणतात. विठ्ठल मूर्खांचा वर्ग आहे, काय त्यांचं जगणं आहे महाराज. या सोभायाने कायशी मूर्खाची बोलणी भगवाच्या वानविता वाने शिनेल हान
अशा मूर्खांच्या गप्पा मारणं म्हणजे आपल्या वाणीनं शिणे. अशा मूर्ख माणसं फक्त महाराज त्यांना कर्तव्य कळत नाही, अधिकार काय आपला ते कळत नाही, स्वतःच कोण आहे स्वतः ते कळत नाही, त्याला मूर्ख म्हणतात. धूर्त माणसं आहे, फक्त अधिकार गाजवतात, कर्तव्य शून्य असतात, ते कोणत्याच कर्तव्यामध्ये नसतात. महाराज त्यांचं काय नाही, फक्त अधिकार गाजवण्याचे काम करतात. धूर्त माणसांचं लक्ष नाही. वर्ग क्रमांक 3 कर्तव्य करतात, अधिकार गाजवतात. शहाणी माणसं थोडं थोडं कर्तव्य, थोडा थोडा अधिकार आहे. मी केलं रे बाबानो, ते एवढं वाढवलंय, निदान पुढे सांभाळत तरी असा निदान बोलतात तरी, म्हणजे स्वतः कर्तव्य करून एवढं मोठं उभं केलंय. पूर्वी नव्हतं असं. महाराज कुठंतरी मागच्या पिढीचं योगदानच म्हटलं पाहिजे ना. दानशूरांचं म्हणा की आपल्या वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठ विभूतींचं, त्याच्या परंपरेनं आपण विभूतीत जिल्ह्यातून या ताईपर्यंत येतो. काय परिसर आपला वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसर, लोणार परिसरातून ही जी ज्येष्ठ मंडळी, जुनी मंडळी, ज्याने आपलं परिश्रम केलेले, आता त्या दिवंगत नाहीये, पण ज्याने हे वाढवलं आणि ते सांगून गेली, बाबा हे सांभाळा. वाढ करता आली नाही, पण हा संप्रदाय सांभाळा, ही परंपरा सांभाळा. म्हणजे त्याने कर्तव्य केलं, अधिकार गाजवला. शहाणी माणसं. आणि आमचा ज्ञानोबरांचं जीवन, भक्तांचं जीवन असं आहे. काय अधिकार आहे ज्ञानोबरांचा? कैवल्याचा अधिकारी, कैवल्याचा अधिकारी महाराज, ज्ञानोबरांचा अधिकारी. दयाने गादली मुक्तीची गवाणी, मुक्तीची गवाणी, मेळवी माझी मुक्तीच्या पंक्ती बसवल्या महाराज. ते काय पंक्तीमध्ये विषमता होता का? दळल्या वळल्या एकची समर्थाचे पंक्ती भोजने. हे ज्ञानोबा म्हणजे समर्थ आहे. आनंदीमध्ये येईल त्याला पंगत येईल, त्याला मेजवानी येईल, त्याला मुक्तीचं द्वार मुक्त केलं. पंक्तीला बसा, पंक्तीचे हा त्यांचा अधिकार आहे. म्हणून कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी, जळाचे बरे रळवटू, हा त्यांचा अधिकार आहे. पण असा हुकमान कर्तव्य गाजवलं कुणावर? महाराज उलट येवी तरी मी मोरकून जरी झाला तरी संत कृपा दिकू सोजवळ असे. हे संतांचं कार्य आहे. सज्जनांनो, एवढा मोठा अधिकार आहे. नुसतं कृपादृष्टीनं पाहिलं तरी मोक्ष आहे, दर्शन घेतलं तरी मोक्ष आहे, नामस्मरण केलं नाही, विभाग जरी आठवला चित्ता तरी ते आपुलीच योग्यता. या सोतया ते प्रशंसिता लाभ. नाव जरी घेतलं, नुसतं स्मरण जरी केलं तर दे आपुलीच योग्यता, असा त्यांचा अधिकार आहे. तरी ते कर्तव्य करतात, पण अधिकार गाजवत नाही. सज्जनांनो, अधिकारानं कोणाला सांगितलंय? नंदीनाथांच्या समोर नम्र झाले, सर्व वैष्णवांच्या पुढे नामदेवरांच्या समोर नम्र झाले. आणि ते ज्ञानोबा पंढरपूरला जातात, भगवंताला सांगतात, देवा आम्हाला यात्रा करायची, चातुर्मासाची आम्हाला चारिधाम यात्रा करून यायची. कोणीतरी पाहिजे. मला असं वाटतं नामदेव बरोबर असले तर बरं होईल. भगवान नामदेव महाराजांना सांगतात, नामदेवा फार महत्वाची गोष्ट आहे. तिकडे बालमाय महाराज, नामदेव महाराज आता वयानं मोठे ज्ञानोबरांपेक्षा, पण इकडे नामदेवा महत्वाची गोष्ट आहे. आणि ज्ञानोबरांना चारिधाम यात्रा करायची. यात्रेचा संकल्प ज्ञानोबरांनी मांडलेला आहे. पण ते म्हणतात यात्रा असा कोणाबरोबर नाही करायची, साधू बरोबर करायची, संता बरोबर करायची, भगवत भक्ता बरोबर करायची. आणि मग मला यात्रेला जायचंय महाराज, म्हणून अशा टायमाला नामदेवराय महाराज म्हणतात, नाही देवा, पंढरपूर सोडून आम्हाला कोणता देव माहित नाही. कटेवरी हात नाहीच्या देवाची, देगेनी तयाचे दर्शन,
कोणती यात्रा मला करायला लावतात, कुणाबरोबर करायला लावतात? नाही 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 नाही, मला नाही. त्या टायमाला भगवान सांगतात, अरे ज्यांच्या बरोबर यात्रा करायची त्यांचा अधिकार तुला माहित नाही, उलट तुझं भाग्य आहे ज्ञानोबरायांनी तुमच्यासारख्या संगतीचा वर्णन करावं. करी तसे आलो संगतीचा, करी प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, अरे नामदेवा, ज्यांच्या बरोबर यात्रा करायची ते का सामान्य आहे का? प्रत्यक्ष परब्रह्म माझं स्वरूप म्हणजे ज्ञानोबा, त्यांच्याबरोबर तुला यात्रा करायची म्हणजे प्रत्यक्ष यात्रा करताना मी तुझ्या बरोबर आहे. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर, करीतसे आदर संगतीचा. ज्ञानोबरांना वाटतं तुझी संगत व्हावी अशी त्यांची इच्छा आहे, तर ते यात्रा करून घेतली. आणि मग यात्रेला गेले. सप्तपुऱ्या, मोक्षपुऱ्या, चारिधाम यात्रा, केदारनाथ, बद्रीनाथ, रामेश्वर, इकडे काय असेल सर्व यात्रा केल्या. तीर्थ करुणी नामा पंढरी, जीवलगा भेटला विठोबा, जीवलगा भेटला विठोबा, जीवलगा भेटला विठोबा, जीवलगा भेटला विठोबा. यात्रेमध्ये प्रत्यक्ष ज्ञानोबायांचा अनुभव आला आहे. सामान्य मूर्ती नाही, मला मोठं महाराज ज्याने तिथं अनेक, आता तीर्थावळी प्रकरण आपण मालिकेमध्ये रोज म्हणतो भजनामध्ये, तीर्थावळीमध्ये सर्व प्रकरण आहे. काय काय अनुभव आला, कोणतं रूप ज्ञानोबांनी धरलं, कोणतं नामदेव महाराज धरलं, भक्तीचा विजय झाला, सर्व त्याच्यामध्ये मांडलेले. यात्रा करून आली, ज्ञानोबराय आली, देवानं त्यांचा मावंद ज्याचा कार्यक्रम स्वतः उरकला. आणि अशा स्वरूपामध्ये मग ज्ञानोबराने सांगितलं, देवा आता आमचं कार्य माझं मत आता सर्व झालं. यात्रा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ झाला, अमृता सारखा ग्रंथ झाला. काय चमत्कार ज्ञानोबांनी. खरं तर साधू करत नाही, पण समाजाकरता केले काही लोकांकरता, आणि असं कार्य झालं. मग ज्ञानोबराय देवाला म्हणतात, देवा ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तुझी होशी, समाधी तुझ पाशी घेईन देवा. मला असं वाटतं तुमच्या जवळ समाधी घ्यावी आणि चिरंतर तुमच्या जवळ पडून राहावं. कारण पंढरी म्हणजे वैकुंठ, ब्रह्म तव दिसत आहे नीट. ये हरिदासाशी वाळवंट जागरणाशी दिले, हे नव्हे आज कालीचे. हे काय अडचणे, मला असं वाटतं भक्तीची तर नांदते परिपूर्ण, ती पंढरीमध्ये नांदते. म्हणून मला भक्ती करण्याकरता मला तुमच्या जवळ जागा द्या. भगवान म्हटले, ज्ञानोबराया खरं सांगू का, तुमच्या समाधीची जागा मी निश्चित केलेली. आता इथं नाही पहा, देव म्हणे ज्ञानास्थळ ही अनादी, येथेच समाधीत तुझं ज्ञाना तुला समाधी देण्याची मी जागा निश्चित केलेली आहे. समाधी घेता येणार नाही तुला. फार ज्ञानोबराने हट्ट केला, पण भगवान म्हणतात नाही, आळंदी अलकावतीला अलंकापूरला तुला समाधी घेतली पाहिजे. मी स्वतः तुला समाधी देण्याकरता या ठिकाणी, कारण हे जुनं स्थळ आहे जिथं ज्ञानोबराने समाधी घ्यायची. मूळ अगस्त्यची भूमी, अगस्त्य महाराजांची मूळ भूमी आहे. या ठिकाणी अगस्त्य महाराजांचं वास्तव्य होतं. अगस्त्य महाराजांनी इथं तप केलेलं आहे. स्वतः भगवान झाले ज्ञानोबरांना आता समाधी द्यायची आहे.
सर्व संत मंडळींना कळालं ज्ञानोबराय समाधी घेणार आहे. निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ता माऊली, नामदेव महाराज आदी करून जी संत मंडळी त्या काळामध्ये होती महाराज, ही सर्व संत मंडळी अलंकापूरला आली. स्वतः भगवान आले. पंढरीचा हार आला अलंकापुरी, पंढरीचा ज्ञानोबरांना समाधी द्यायची आहे. महाराज या जिंद्राच्या काठावर ज्ञानोबरांना समाधी द्यायचा मोठा उत्सव करायचा. पंचकृषीची मंडळी आले, भगव्या पताका घेऊन आले, टाळ मृदंग घेऊन आले. ज्ञानोबरा एकदा समाधीला बसणार आहे. आणि मग सर्व उपक्रम समाधीची वर्णन स्वतः नामदेव महाराजांनी प्रत्यक्ष केलेले आहे. ते आपण वाचतो समाधीच्या प्रसंगामध्ये. आपण समाधी स्वतंत्र प्रकरण आहे. खरं नामदेव महाराजांचे उपकारी आपले होते, लिहून तरी ठेवली. राम जन्माचे अभंग, कृष्ण जन्माचे अभंग, संतांच्या परंपरेतले अभंग नामदेव महाराजांनी लिहिले. आपण नामदेव महाराजांचा गाथा पहा, किती सुंदर गाथा आहे. आता इथं सर्वच वाचणारे मंडळी फार गोड गाथा नामदेव महाराजांचा. अनेक प्रकारचे अभंग, हिंदी मधले अभंग आहे, तिकडे पंजाब मध्ये राहिले तिथले काही अभंग आहे नामदेव महाराजांनी असे. पण नामदेव महाराजांचे सर्वात मोठे उपकार संत मालिका नामदेव महाराजांनी जन्माचे अभंग, संतांचे निर्याणाचे काही अभंग आपल्या समोर महाराज नाही पण आपले लिहून ठेवलेले महाराजांच्या गोपीनाथ महाराजांच्या समाधीचे. आणि आता ज्ञानोबरांना समाधी द्यायची. इंद्रायणचं स्नान झालं, कीर्तन झालं, सर्व काही झालं. ज्ञानोबरांना तिथं सर्व आता वातावरण अशा स्वरूपामध्ये सर्वांना दुःख झालेले का आता ज्ञानोबर आहे. खरं तर निवृत्तीदारांचा नंबर आहे अगोदर, पण इथं उलटा झालेला आहे की नाही. ज्ञानोबरांना अशा स्वरूपामध्ये समाधी द्यायची. भगवान स्वतः शोक वगैरे झालेले. आणि मग काय महाराज उत्सव ओळखायचा आहे. मग कीर्तन झालं, 2 प्रहर पावेतो अनोपले कीर्तन, भोजन तृतीय पहरी कीर्तन आरंभिले. स्वतः भगवान पिंपळ्या, आपण पिंपळाचं दर्शन घेतो, त्याला आपण सोन्याचा पिंपळ म्हणतो. तिथं पंक्ती बसल्या, मोकळं वातावरण आहे. आणि त्या पंक्तीमध्ये स्वतः ज्ञानोबराय पंक्तीला बसले, निवृत्तीनाथ बसले. काय महाराज हीच देवाची लीला आहे. भगवान ते ऋण वैकपन देखून अंगी, मी आपले उत्तीर्णता लागे, भक्ताची तनु त्यागी, परिचर्या करी देव वैकल्याचा महाराज लागली सुकुमारा. म्हणून आत्मबोधाच्या पांजरा सोयीचे कागद पडलं तर कोणी उचलीत नाही, येईल कोणीतरी लाडायला. पत्रवाड्या चाऱ्याला बोलावं लागतं, पत्रवाड्या वाडा, पात्र वाडा, पात्र वाडा, पात्र उचला, दुसरी पंगत बसायची आहे. दिंडी सांगावं लागतं, इथं जगाचा बाप पात्र वाढण्याचं काम करतोय. पात्रे श्रीपती वाढू लागे, शिकण्यासारखं झालं. तेवढं वाढून लागे. किती देवानं भगवत भक्तांची सेवा केलेली आहे. स्वतः भगवान पात्र वाढण्याचं काम करतात. एवढं नाही, सोवळ्याने हरी वाढितो सकळा, आणि मनीचा कळवळा कोण जाणे. ज्ञानोबराय पंक्तीला बसले आणि हळूच वाढता वाढता सर्व पात्रावर भगवान वाढायचं काम चाललं. आणि रुक्मिणी माताला वाटलं स्वामी वाढतं तर मी तरी काय केलं पाहिजे. हो
मी सुद्धा वाढलं पाहिजे. रुक्मिणी माता वाढण्याचं काम करतात. नामदेव महाराज पंक्तीला आहे, महाराज देवाची मुठी लिहिलाय. मी सांगितलं साधूची आणि देवाची अलौकिक स्वरूपाची लिहिलाय. पंक्ती बसल्या, ज्ञानोबराय बसले आणि पंक्तीमध्ये भगवान सोहळा नेसलेले वाढण्याचं काम करतात. हळूच रुक्मिणीला बोला, रुक्मिणी इकडे बरं. रुक्मिणीचे कानी सांगितली गोष्ट, विस्ताराचे ताट ज्ञानदेवा. थोडं माऊलीच्या पात्रावर जास्त वाढ बरं, कारण आता वाढायला मिळणार नाही. चांगलं वाढून त्या माऊलीच्या पात्रावर. ज्ञानोबरायचा समाधीला बसणार आहे. विस्ताराचे पात्र ज्ञानदेवा, ज्ञानोबरांना भरपूर वाढा. महाराज आता शिल्लक बोलायचे, कोणी बोलायचे? ज्ञानोबरांनी शिल्लक उठली बोललेले नामदेव महाराज वर्णन करतात. ज्ञानदेव म्हणे परब्रह्म अन्न, जातो बोलवणे ज्ञानदेव, वदनी कवळ घेता नाम घेता श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता तुकाचे, जीवन करे जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हे जाणे जे यज्ञ कर्म. जेवण झालं, आनंदामध्ये ज्ञानोबाने चूळ घेतला. भगवान स्वतःचा शालूकडे करतात, पुसण्या करता, ज्ञानोबारांचा हात पुसण्या करता. हे महाराज भक्ताचं वैशिष्ट्य आहे. भक्तानं जेवण आटपावून ज्ञानोबारांनी हात कुठं पुसायचा? भगवंताने त्यांचा काढला, ज्ञानोबारांच्या दिला हातामध्ये पुसा हात. महाराज हा अधिकार ज्ञानोबारांचा आहे. काय असा अधिकार संपन्न जीवन ज्ञानोबारांचा असल्यामुळे आता समाधीची जागा स्वच्छ करायची. हे 4 पुत्र होते नामदेव महाराजांचे, तिथे गेले. नाना विठा गोविंदा माता पांडवे, त्याने गेले वर. तिथं आतमध्ये प्रवेश करा. होतच ते भगवंतांना दाखवलं, हे क्रिया हे स्वच्छ करा. महाराज देवीवर स्वच्छ केलं. नंदी महाराजांना बाजूला सरकवलं. सिद्धेश्वर महाराजांना वंदन केलं. झाडविली जागा समाधीची स्वच्छ अशी जागा केली. बेल अंथरले, पुष्पांथरले, तुळशी मंजूर टाकले. आणि महाराज आता भगवान स्वतः ज्ञानोबरांकडे आले आणि दादांना सांगितलं, निवृत्ती दादा या इकडे. हात ज्ञानोबरांचा देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर, आणि जातो ज्ञानेश्वर बैसाबया. भगवान स्वतः ज्ञानोबराय जाऊन बसले. एक हात निवृत्तीनाथाने धरला, एक हात भगवान स्वतः धरतात. खरं तर निवृत्तीनाथांचा कंठ दाटून आला, पण निवृत्तीदादांना वाटलं मी ज्येष्ठ आहे, मी जर रडलं तर बाकीचे काय करतील, म्हणून निवृत्ती दादाने तो आवरला कंठ. समाधीला जाऊन बसले. हा ग्रंथ होतात बरोबर महाराज. हो माऊली ठेवा की, पण आता आज्ञा घ्यायची. मग आज्ञा घेण्याकरता गेले आजान वृक्षाजवळ. तो दंड होता, कोरड्या काष्टी देवा फुटी पाला. तो दंड होता ना, म्हणजे लाकूड होतं वाळलेलं. आजान वृक्षाचं झाडे नाही ते, वाळलेलं लाकूड होतं. तो दंड उभा केला. आज्ञा मिळाली की नाही पाहिजे, मग त्याला पाला फुटला. ते झाडे आपण तिथं तव अंतरिक्ष गगनी अवचित झाली आश्रयी. भक्त करतील मेदिनी ज्ञानदेव दर्शने. धन्य धन्य वृक्ष
अवचित झाले अश्रुनी, आकाशवाणी झाली भक्त तरतील मेदिनी ज्ञानदेव दर्शने. ज्ञानोबरायांच्या दर्शन भक्तांचा उद्धार होईल. तो दंड लावला, तो काठी लावली त्या अजान वृक्षाची. महाराज वर्णन करतात, कोरड्या काष्टी तेव्हा फुटी आला पाला, मग अवघी आला नमस्कारे. मग सर्वांनी नमस्कार केला, परवानगी मिळाली ज्ञानोबरायांच्या समाधीची. असा आकाशवाणी झाली, भगवान स्वतः बसले. जाऊन ज्ञानेश्वर वैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. निवृत्ती दादाने हात उतरवला. खर तर निवृत्ती दादांच्या मुखातले शब्द आहे, तेव्हा खरं सांगू कंठ राहत नाही. आता माय बाप त्यजिले जेव्हा, आईचे दुःख तेव्हा झाले नाही. ज्ञान देव म्हणजे माझं सर्वस्व, या मर्यादा कधी केली नाही. आणि गुरु शिष्य पण असा माझा ज्ञानोबरायांचा सारखा शिष्य होणार नाही महाराज. गुरुची आज्ञा कधी ओलांडली नाही, गुरुच्या पुढे कधी गेले नाही. म्हणून आपण 13व्या अध्यायामध्ये बघा 104-5 बाव्या टाकलेल्या आहेत गुरुचं वर्णन करण्याकरता. असा शिष्य होणार नाही मी. आपण नाही बोलत, भगवान स्वतः सांगतात, पूर्वी अनंत भक्त झाले, पुढे भविष्य वर्तविले. परिनिवृत्ती सोपान ज्ञानदेव सोडविली, अपार जीवयंतु. अनेक भक्त होतील, पण असे नाही म्हणा. होतील आहे बिन पुढे होत काय झालेले असते, असे नाही. निवृत्ती स्वप्नान ज्ञानदेव सोडविले. निवृत्तीने हात उतरविला मदना, त्यागिले निधाना मला गे. आमचा त्याग केला महाराज त्या टायमाला. आणि निवृत्तीनाथाने तोंडावून हात उतरवला. भगवान म्हणतात, ज्ञाना आता काहीतरी मागून घ्या. समाधीला बसते. देव म्हणे ज्ञाना होई सावधान, माग वरदान मज काही. ज्ञानदेव म्हणे कार्तिक शुद्ध मासी व्रत एकादशी स्वामी कडे. देवा शुद्ध एकादश तुमच्याकडे राहून वरती आमच्याकडे आम्हाला दर्शन देतो. हे वरदान मागून घेतलेलं आहे. आपण वारीला येतो वद्ध एकादशीला कार्तिक मासामध्ये. हे ज्ञानोबरांनी मागून घेतलेलं देवाकडून वरदान आहे. ज्ञानदेव देव म्हणे ना ज्ञाना होई सावधान, माग वरदान मज काय. तुम्हाला एकादशी द्या. महाराज तिकडं सर्व आहे. मग ते सर्व मंडळी गेले. म्हटलं दुर्दैव असं महाराज नामदेव महाराजांना विमानात नाही जात आलं. नामदेव महाराजांना शोकच आवरत नाही. ते खाली जे समाधी आहे ना, तिथं फक्त भगवान आणि निवृत्तीनाथ महाराजच दोघं गेले त्यांना बसवण्याकरता. नामदेव महाराजांचे मुलं जागेवर जाऊनच आले होते स्वच्छ करण्याकरता. पण त्या विवरामध्ये त्याच्यानंतर 350 वर्षांना फक्त नाथांना प्रवेश मिळाला मध्ये, नाही का. मध्ये कुणाला प्रवेश नाही. तर मग ते चित्रपट पर्वतासारखी येऊ जाऊ झाली असती लोकांची. रामप्रभूला भेटायला जात होते की नाही, विवरामध्ये लोकांनी येऊ जाऊ केली असते. पण 350 वर्षांना नाथांना निमंत्रण देऊन बोलावलं. आमच्या भेटी करता या ज्या वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊनी आळंदी माघारी काढ वेगळी. आणि आईशे स्वप्न पडता आलो आळंदी स्थळी, तव नंदी माघारी देखील द्वार. आणि नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. 3.5 महिन्यानं 3.5 वर्षानं नाही, 350 समाधीनंतर तिथं ज्ञानोबराचं दर्शन झालं. नामदेव महाराज म्हणतात, काय माझं दुर्भाग्य मला मिळालं नाही. नामा म्हणे आता लोकांना दिनकर, नामा बाप ज्ञानेश्वर समाधे
नामांगणे आता लोकना दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ समाधीला बसले. ज्ञानेश्वरी पुढे ठेवली. नंदी बाबांना सरकवलं. विवर बंद केलं. वरती आले. सोपान मुक्ताई सांगितली शरीरा म्हणती धरा धरा निवृत्तीशी. वारकरी मंडळी डोळ्याला पदर लावता. अश्रू आवरत नाही कुणाला. नाव त्या टायमाला सर्व झालं. सोहळा आटोपला. एकादशी झाली. समाधी सोहळा आहे. आता परत दिंडी परतीला न्यायची. नामदेव महाराजांकडे आले. देव नामदेवा चला आता दिंडीचा विना घ्या. नामदेव महाराज म्हटले विना मला ज्ञानोबरांचं दर्शन करून द्या. तरीच येईन पंढरीच डोळा देखील ज्ञानेश्वर. ज्ञानदेव भेटवावे आईशी सोय देवाला आम्हाला त्यांचं दर्शन करून द्या. ज्ञानदेवांची भेट करून द्या. भगवान म्हणतात नामदेवा मला माहिती तो हट्टी बघताय पण असं वेड्यासारखं करू नका. समाधीला बसले मागून तू काही माग पण हा वेड्यासारखा हट्ट करू नये. नाही नाही ज्ञानदेव माझे सौख्य सरोवर त्याविन जीवन कैसे कंटू. ज्ञानाचा वियोग जडला हृदय रोग आणि भेटीचा प्रयोग करा देवा. काय महाराज रोग आले आपल्याला किती रोग आहे पण असा एक रोग जाणला पाहिजे का. त्यांच्या ध्यानाचा रोग जाणला पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात आम्हाला तो रोग झालाय. ज्ञानाचा वियोग जडला हृदय रोग. हे रोग तर येतील बा आपल्याला हा रोग झाला पाहिजे की त्याच्यातच आपलं जीवन गेलं पाहिजे. त्याच्यातच शेवट झाला पाहिजे या रोगामध्ये. ज्ञानाचा वियोग जडला हृदय रोग भेटीचा प्रयोग करा देवा. नामदेवा तू मला सांगू नको. तुला पाहिजे असेल तर माझ्याकडे बघ. मी ज्ञानोबरायांचं रूप आहे. देव म्हणे नाम्या बाई. थोडं रागून बोलले हा शब्द नाम्या वापरलेला. देव म्हणे नाम्या बाई ज्ञानदेव मीच आहे तो आणि मी नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा असं काहीतरी करू नको. ही अशक्य गोष्ट आहे. आता ज्ञानोबरायांना समाधी दिली म्हणजे दिली. आता ते अशक्य आहे. तेवढ्यामध्ये आई साहेब आल्या. का रे नाम का रडायला लावलं नामदेवांना. सांगितलं रुक्मिणी तुला काढायचं नाही. ते म्हणतात ज्ञानोबरायांचं दर्शन करून द्या. मला दर्शन घ्यायचंय. तसं मी पंढरपूरला येणार नाही तरीच येईन पंढरीस. डोळा देखील ज्ञानेश असा हट्ट घेतलेला आहे. त्या टायमाला नामदेव महाराजांच्या बाजूने आई साहेब उभे राहिल्या. आई साहेब म्हणाल्या जाऊ द्या ना तुम्हाला काय अशक्य आहे. नामा थोराचे करू त्याचा छंद आणि वारू. पूर्वा नामयाच्या आरता देवा सांगी जगन्माता. आर्त प्रेम नामदेव महाराजांना ज्ञानोबा. पूर्वा नामयाच्या आरता आणि ते महाराज आणि माता पूर्वा नामयाच्या अर्था आणि देवा सांगी काय रुक्मिणी माता. सांगितलं त्यांची इच्छा पूर्ण करा. आणि मग महाराज तिथं गरुडजी महाराज होतेच घेऊन आलेले. देवाला स्वतः घेऊन आले त्याला पंढरपूर. गरुडजींच्या कानात सांगितलं ताबडतोब पुंडलिक महाराजांकडे जायचं. पुंडलिक महाराजांना घेऊन तू एकटा नाही जायचं. पुंडलिक महाराज भक्तराज आहे. त्यांना घेऊन वैकुंठामध्ये जायचं. तिथं ज्ञानोबा आहे. त्यांना आणण्याकरता तुमच्या दोघांची जबाबदारी आहे. आणि महाराज आमचे गरुड महाराज पुंडलिक महाराजांकडे गेले. पुंडलिक महाराजांनी तातडीने वैकुंठामध्ये गेले. तिथं ज्ञानोबराय होते. महाराज बसलेले. ज्ञानोबरायांचं कीर्तन चालू होतं तिथं.
आणि त्या कीर्तनामध्ये ज्ञानोबा रमलेले असतात. हो ज्ञानोबाराया, तुम्हाला देण्याकरता आम्हाला देवानं पाठवलेले. तिकडे नामदेवराय महाराज पंढरीत यायला तयार नाहीये, पंढरी बोस पडलेली आहे, तुम्हाला यावं लागेल. आणि महाराज पुढे तो करू मागे रुक्मिणी मार्गामध्ये नामदेवा बघा, ते ज्ञानोबाराय बसून येत विमानामध्ये बसून येत आहे. विमान उतरलं, ज्ञानोबारांना दर्शन, ज्ञानोबारांचं दर्शन झालं. महाराज त्या टायमाला नामदेव महाराजांचं जीवन परिपूर्ण झालं. इच्छेचे पावलू तुका म्हणे नामदेव महाराजांना दर्शन झालं. नामदेव महाराज म्हणतात माझं जीवन परिपूर्ण झालं. मला समाधीतून नाही तर वैकुंठातून ज्ञानोबारांना आणलं, माझं दर्शन झालं. माझे माऊली आज भजन चाललंय समाधीमध्ये. ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू बाबा माझं छंदो. अशा समाधीमध्ये दर्शन झालं. नारायण महाराजांकडे काही मंडळी गेली. नारायण महाराजांना म्हणाले, नारायण महाराजांना महाराज असं ज्ञानोबारायांचं हे अलौकिक कार्य, समाजाला दिशा देणारं कार्य, असं ज्ञानोबारायांचं नाव घेतलं तर होतं तरी काय. देव म्हणता माया जे समाधिस्थ ज्ञानोबाराय झाली, ज्यांच्या करता नामदेव महाराजांकरता वैकुंठातून आली, आजही प्रत्यक्ष त्याचे ज्ञानदेव प्रत्यक्ष भेटेन असं नाथ महाराजांचा आठवडे. ऐशी 14वी अक्षरे जो ऐकेल करुण तुवरे, उच्चारेल मुखद्वारे, त्याचे ज्ञानदेव होईल खरे, ज्ञानदेव प्रत्यक्ष भेटेन. 4 अक्षरे ज्ञानदेव जो जत करेल धरुणी भाव अया ब्रह्मपदी ठाव. ऐसे शिवाजी देव बोलले. महाराज प्रत्यक्ष ज्ञानोबारायांचं दर्शन आजही होतं. पण महाराज त्याच्या करता रोग झाला पाहिजे ना. रोज नाही प्रत्यक्ष तर स्वप्नात जाऊद्या, जागृतीमध्ये नाही तिथं स्वप्नात तरी एका टायमाला रोग झाल्याशिवाय नाही महाराज ते दर्शन नाही. काय तर जाऊ द्या ज्ञानोबाराने तर दिंडी जरी स्वप्नात आली तरी लय झालं. दिंडी जरी आली तरी मी दिंडीत चाललोय एवढं स्वप्न पडलं तरी दिंडी भारी सफल झाली. महाराज त्याचं स्वप्न पडलं पाहिजे. पण अशा स्वरूपामध्ये
त्याला कोणता तरी रोग जोडून घेतला पाहिजे. महाराज असा रोग जाणल्याशिवाय ते मिळत नाही. आमचे गुरुजी म्हणायचे हा रोग जाणावा लागतो. ज्याला रोग झाला बघताना हा रोग जाणला होता म्हणून भगवान स्वतः काम करत होते न सांगता करी सर्व काम. भक्त समागमे सर्व मागे आले सर्व काम करी न सांगता असे याचा तत्व आहे. मग ज्ञानोबरांचं नाव घेतलं होतं काय? महाराज म्हणतात असं होतं. काय होतं? ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलया, माया शिल्लक राहत नाही, ममत्व निघून जात. खरं म्हणजे संतांचं नाव घेतलं का पहिली गोष्ट आहे ममत्व चा नाश होतो. संतांचं नाव घेतलं का ज्ञानाची निवृत्ती होते. संतांचं नाव घेतलं पुण्याची प्राप्ती होते. संतांचं नाव घेतलं का महाराज आयुष्य वाढतं. अनेकांचं आयुष्य वाढलंय. त्या वर्षाला काय घडलं? त्या सच्चिदानंद बाबाचं आयुष्य तर वाढलं ना. बाईनं दर्शन घेतलं ते महाराज म्हणतात अश्वत्थ सिद्धेश्वर समाधीशी करी नमस्कार, तो पावे मोक्ष पैसा नाही तर संशय नाही. ज्ञानेश्वरी 3 सप्तके हा ग्रंथ आहे. जो श्रवण करेल विवेके त्याचे ज्ञान होईल अधिके येत संशय नाही. म्हणून त्यांचं नाव घेतलं ना महाराज ज्ञानदेव म्हणता माया. असे ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करे सर्व ज्ञानात ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. ज्ञाता ज्ञानिजांग होय ऐशी प्रतिज्ञा. ज्ञानाग्नेने पापे जळती गिरिजाची आज्ञा. पापाची निवृत्ती होते, पुण्याची प्राप्ती होते. पुण्यवंत व्हावे, सज्जनांची घेता नावे, पुण्यवंत व्हावे. माया तर जाईल जो ते महाराज दैवेशा गुणमयी मम माया दुरत्या मामे प्रपद्यन्ते माया मे तांतरगलिले एत एकची लीला तरले जे सर्व भावे मद बदले तया आईलीच थडी सरले माया. भगवान स्वतः सांगतात भगवंताच्या नावानं आणि साधूच्या नावाशिवाय ही माया तरुण जाताच येत नाही. अनेक बुडून गेले, अनेक वाहून गेले, माया तरुण जाता येत नाही. असा एकच विभूती आहे देव आणि संत. त्यांचं नाव घेतल्यानंतर माया जाते. म्हणून ज्ञानदेव म्हणता माया गेली सर्व विलया. हा संतांचा शक्ती महिमा आहे. अभंगाच्या दुसऱ्या संत महिमा भगनो की, संत महिमा भगनो की, संत महिमा भगनो की, संत महिमा
असा अनेक प्रकारचा महिमा आहे. त्यांचं नाव घेतलं तर महाराज माया तरुण जाते, हा त्यांचा महिमा आहे. संत महिमा वर्णुकीते मारा मारा संतात, हा त्यांचा महिमा आहे. त्याने ग्रंथ पारायण निघलेला ग्रंथ ही ज्ञानेश्वरीचं पारायण आपण केलेलं असेल, इथे हे पारायण केलं. हा ग्रंथ महाराज असा गोड ग्रंथ आहे. हा ग्रंथाची सेवा केली का ग्रंथाचा महिमा. काय महिमा आहे महाराज? हा ग्रंथ मुक्ती देणारा ग्रंथ आहे. म्हणे काय देवाच्या सेवक होय तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. हा ग्रंथाचा महिमा आहे महाराज. त्यांच्या ग्रंथाचा महिमा, त्यांच्या संगतीचा महिमा, त्यांच्या पंगतीचा महिमा, त्यांच्या दर्शनाचा महिमा, त्यांच्या महाराज अशा स्वरूपामध्ये त्यांच्या सर्वच काही गोष्टी, समाधीचा महिमा, त्यांच्या वारीचा महिमा. वारीदार म्हणजे महिमा म्हणतात ना, तो करील याची यात्रा, तो तारेल सकळ गोत्रा, सकळे कुळ पवित्रा याची दर्शने होते. वारीचा महिमा. आणि महाराज त्यांच्या दर्शनाचा महिमा. काय दर्शनाचा महिमा? समाधीचं दर्शन घेतलं का जीव मुक्त होतो, ऐकणे. म्हणून समाधीचा त्यांचा महिमा आहे. जीवनात पदी मुक्ती मिळते असं त्यांचं दर्शन आहे. म्हणून मगाशी मी ओवी म्हटल्याप्रमाणे नाही तिथे जरी आठवलं, विपाय जरी आठवला चित्ता, तरी ते आपली योग्यता. हा त्यांच्या महाराज ध्यानाचा महिमा आपण म्हटला पाहिजे. त्यांचा ध्यानाचा महिमा किती वर्णन करावं ना. म्हणजे महाराजांचे पुत्र म्हणतात संत महिमा वर्ण किती येऊ चालविले भिंतीपत थोडा महिमा आहे. जड मुड उतरिले रेड्या मुखीले रमिले. महाराज म्हणतात अशा ज्ञानवरांना मी नमन करतो. म्हणे नाव याचा नारायण, म्हणे नाव याचा
आशीर्वाद द्यावा हाची मग नवविधा काय बोलण्याची भक्ती द्यावी माझी हाती संतजने उगा म्हणे तुमच्या पायाच्या धारे उतरेन पार भव नदी नवविधा काय बोलण्याची भक्ती द्यावे माझी हाती संतजनी झालेली कीर्तन सेवा प्रभू ज्ञानोबरांच्या चरणी समर्पित आपल्या या परिसरातून दिंडी येत असते नाही का वारकरी संप्रदाय आमने लोणाड परिसर आणि मोठ्या आवडीनं भाविक येतात खरं म्हणजे फार उत्साह त्या परिसरामध्ये फार उत्साह आहे मंडळी भक्ती आणि कीर्तन हरिभजन सर्व बाबा मला करीत असतात फोन कधी कधी कीर्तन आता मी जास्त येत नाही आपलं आम्हाला एक आपलं जवळच्या जवळ मिळते तर मला कोणी दत्त जयंतीचा फोन केला आनंद आहे आणि महाराज ही कीर्तनाची सेवा बाबाने मला 1 महिन्यापूर्वी फोन केला यावर्षी यावर का कीर्तन आता मला कीर्तन करायचंय 2.5 किलोमीटर पायी पायी जाऊन करायचंय केळगावला दिंडी आमची मी 60 ला आलो का नाही तर बरोबर पायी पायी चालू पायी पायी जाणार आहे आता तर कीर्तनाची सेवा ही ज्ञानोबरांची सेवा आहे एकदा हा म्हटलं की तिथं गेलं पाहिजे कीर्तन केलं पाहिजे महाराज आमचे काय 10 लोक असतात तरी आम्ही करत असतं कीर्तन आपण सर्वच आवरून आलात आणि गोड आहे कारण याचा माऊलीची आवड असणारी भक्त मंडळी खरं म्हणजे परमार्थ जिवंत ठेवला आपल्या परिसरात ठेवलेलं चांगली भक्ती करतात की गाणारी गुणीजन मंडळी आमचे जनार्दन पूजनीय हरिभक्ती पराय जनार्दनजी महाराज असते भक्ती बाबा असते आपण सर्व मंडळी कीर्तनाची सेवा दिली आणि आरती करायची महाराज पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित विठ्ठल जय जय
अशा प्रकारे अरे ना त्याच आधी तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच मैमान महाराजांचं जीवन म्हणजे ब्रह्मचारी जीवन आणि अशा प्रकारे आणि यमे झालेले आहेत. मृदुंगाचंही उत्कृष्ट ज्ञान आहे, गायनातलं उत्कृष्ट ज्ञान आणि पाठांतर पाहिलं तर अशा प्रकारे आणि सांगत असताना डोळ्यातून अश्रूच्या धारा आहे. कंठी प्रेम दाटे नैने नीर लोटे हृदयी प्रगटे किंवा नेत्री अश्रूची या धारा कुठे रोमांच. अशा प्रकारे महाराजांचं जीवन अतिशय पारमार्थिक जीवन आहे आणि आपल्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आल्याबद्दल मी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर काय करू नका जरा